पलूस तालुक्यातील नागठाणे येथील कन्यागत महापर्वकाल सोहळ्याचं पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। पलूस तालुक्यातील नागठाणे येथील कन्यागत महापर्वकाल सोहळ्याचं उद्घाटन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते पार पडलं। या कन्यागत महापर्वकाळासाठी सांगली जिल्ह्यातील अनेक मंत्र्यांनी उद्घाटनाला हजेरी लावली होती। कृष्णा सकाळीपासून कार्यक्रम सुरू झालेत। आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। दिवसभर कार्यक्रम सुरू होते। नागेश्वर भजनी मंडळाचं भजन या ठिकाणी झालं। कृष्णाकाठ कृषी प्रदर्शन 1 ते 5 पर्यंत होणार आहे। पालकमंत्री सुभाष देशमुख यावेळी म्हणाले की बालगंधर्वांसारखी चांगली व्यक्ती या ठिकाणी जन्माला आली, त्यांच्या नावानं जोगवा मागायला काही हरकत नाही। बालगंधर्वांच्या व उत्तरा वाहिनी कृष्णा नदीच्या प्रसिद्ध केली पाहिजे, अशी प्रदर्शनाचा लाभ घेतला पाहिजे। यातून नवीन शेतीविषयक संकल्पना मिळतील। परिसराचं चित्र बदलायचं असेल तर एकसंख व्हावं लागेल। स्वाभाविकपणे मला माहित नाही ते कुठल्या पक्षाचे आहेत का राजकीय आहेत का सामाजिक आहेत, काहीच माहिती नाही। पण 70 वर्षानंतर सुद्धा देशाला स्वातंत्र्य म्हणून 70 वर्ष झाली, समस्या त्याच आहेत। पाणी, लाईट, आरोग्य, शिक्षण, कचरा, घाणपाणी, याच्या पलीकडे आम्ही प्रश्न कधी घेऊन गेलेलो नाही, ह्याच्यातून बाहेरच कधी येऊ दिलेलं नाही। आणि मग या ठिकाणी येत असताना मनापासून वेदना झाल्या। सुहास पाटील, अनेक पदाधिकारी सर्व मला भेटले। इथल्या परिसराचं चित्र बदलायचं आहे ना, आम्हाला एक इस्टिमेट करून दिलं। 11 कोटी रुपयाचं काहीतरी इस्टिमेट दिसतंय बहुतेक या परिसराचं चित्र बदलण्यासाठी। आणि मला आश्चर्य वाटलं की 35 वर्ष झाले आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय। म्हटलं नागठाण्यातल्या गावाला माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्याकडे एवढं व्यक्तिमत्व असताना तुम्ही त्यांना कधी बोलवलं नाही का जास्त इकडं?